मी जालन्यात आहे। बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये भव्य मोर्चा निघतोय। जालन्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होतीये। देशमुख कुटुंबही मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि इतर नेते सुद्धा यामध्ये सहभागी होतील। बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशमुख कुटुंबीय त्यासोबतच आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे सुद्धा सहभागी होतील अशी माहिती मिळते। जालन्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बीडच्या हत्येप्रकरणी राज्यातील विविध शहरांमध्ये अशा स्वरूपाच्या मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभरातून या घटनेच्या संदर्भात प्रचंड रोष व्यक्त केला जातोय। आरोपींच्या फाशीची मागणी सुद्धा जोर धरून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बीड, परभणी, संभाजीनगर या शहरांमध्ये असा मोर्चा निघालेला होता आणि त्यानंतर आता जालन्यामध्ये सुद्धा भव्य मोर्चा निघतोय। अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। तसंच वाहतुकीत सुद्धा काहीसे बदल करण्यात आलेले आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1 महिना उलटलेला आहे आणि त्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जातोय, प्रचंड संताप व्यक्त केला जातोय आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज जालन्यामध्ये या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। लक्ष्मण सोळंके आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। लक्ष्मण, अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। कोणकोणते नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, काय अधिकची माहिती? आपण बघू शकतो ऋतुजा की धनंजय देशमुख यांच्या हत्येला आता 1 महिना पूर्ण झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून जालन्यामध्ये आता इथं जनआक्रोश मोर्चाला आता काही क्षणात सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो की हे जालन्यातला छत्रपती संभाजी महाराज चौक आहे। या ठिकाणी कार्यकर्ते आता गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी आता धनंजय देशमुख यांच्यासह जे देशमुख कुटुंब हे जालन्यात दाखल झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता राजकीय नेते बी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर सुरेश धस ही या मोर्चाच्या ठिकाणी निघाल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर जरांगे पाटील पण काही क्षणात या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे जे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण बघू शकतो की आता नेते मंडळी या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्ते जमा झाल्याच्या नंतर या मोर्चाला आता या ठिकाणून सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून जो हा मोर्चा निघणार आहे तो या ठिकाणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर अंबड चौफुली या ठिकाणी या मोर्चाची सांगता होणार आहे आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असतील किंवा जे राजकीय नेते असतील त्या ठिकाणी या मोर्चाला संबोधन करणार आहे। कारण की आपण बघू शकतो की कालच्या पैठणच्या मोर्चाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा मागणी करण्यात आलेली होती। त्याचबरोबर आता धनंजय मुंडे आणि जे वाल्मिक कराड आहे यांच्या प्रॉपर्टीबाबत सुद्धा सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेले होते। त्याच अनुषंगानं आता जालन्याच्या या जन आक्रोश मोर्चातून सर्व नेते काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, निश्चित लक्ष्मण, आपण पाहतोय या आंदोलनस्थळी आता अनेक कार्यकर्ते आंदोलक हे जमलेले आहेत। त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांच्या या संदर्भात काय मागण्या आहेत, जाणून घेता येईल का? निश्चितपणे आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहे। आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आहे की दादा, मला काय सांगाल की या ठिकाणी आता मोर्चाला सुरुवात होणार आहे, काय तुमच्या भावना असणार आहे, काय तुमची मागणी असणार आहे? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार गट आमची या महाराष्ट्र सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे। एका सरपंचाची आणि तो एक चांगला समाज सुधारक म्हणून ज्याची ओळख त्या गावामध्ये, त्याची मस्साजोग या गावामध्ये आहे,
आणि त्याची निर्गुण हत्या करण्याचं काम या ठिकाणी काही गुंड, समाजकंटक आणि काही सुपारी गँग यांनी मिळून ह्या एका चांगल्या सरपंचाचं, स्वर्गवासी संतोष अण्णा यांचं क्रूर हत्या या ठिकाणी केलेलं आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगेल की जेव्हापर्यंत स्वर्गीय संतोष अण्णा यांना न्याय मिळत नाही त्यापर्यंत आपल्याला शांत बसायचं नाहीये आणि त्यांच्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण आहेत. भाऊ, मला काय सांगाल की तुम्ही या मोर्चात आता सामील झालेला आहे, काय तुमची मागणी असणार आहे प्रामुख्याने? संतोष देशमुख सरपंच यांची ज्या पद्धतीनं, म्हणजे मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर असा प्रसंग कोणावर उद्भवला असेल. इतका निर्गुणपणे त्यांची हत्या केली, त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र सगळे पक्षभेद, जातीभेद सगळा विसरून पूर्ण ताकदीनं त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. मला काय सांगाल, कालच्या पैठणच्या सभेमधून सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागण्यात आलेली आहे. काय तुम्ही काँग्रेस म्हणून या मोर्चात सहभागी झालेला, तुमची काय मागणी असणार आहे? निश्चितच त्यांना राजीनामा दिलाच पाहिजे, कारण की त्यांच्या जिल्ह्यात ही अशी निर्गुण हत्या झाली आणि त्या जे हत्यारे आहेत ते सर्व त्यांच्याशी संबंधित आहेत. त्यांची कुठे पार्टनरशिप आहेत, त्यांच्या नावावर जमिनी आहेत, त्यांचे व्यवसाय ते त्यांच्याबरोबर आहेत. कराड जो म्हणून ज्यांचं खंडणीमध्ये जो अटक आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की त्या खंडणीच्या माध्यमातूनच हा गुन्हा घडलेला आहे. त्याचा मूळ सूत्रधार तो कराड आहे आणि कराड कोणाचा कार्यकर्ता हे सगळ्या जगाला माहिती आहे. रात्रंदिवस त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये धनंजय मुंडेच्या सर्व कार्यात त्यांचा सहभाग आहे. म्हणून त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे आणि त्या कराडवर स्वतः धनंजय मुंडेंनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणून ही मागणी त्यांनी करायला पाहिजे. ही लोकांना करायची पाळी यायला लागली, ती येऊ द्यायला नव्हती पाहिजे. मला सांगा, तुमची काय मागणी असणार आहेत? तुम्ही पण या मोर्चात सहभागी झालेला आहात. खरं म्हणजे स्वर्गीय आपण बघू शकतो ऋतुजा की या ठिकाणी आता जे सर्वपक्षीय नेते हे या ठिकाणी दाखल होऊ लागलेले आहेत. त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे वाल्मिक कराड आहे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी सुद्धा आता या आंदोलक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्याकडून केल्या जाते. ऋतुजा, निश्चित त्यामुळे अत्यंत संतप्त अशा भावना आहेत आणि त्या संदर्भात मागण्या सुद्धा या आंदोलकांनी मांडलेल्या आहेत. लक्ष्मण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.